हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय गौरहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की सर्व संतांची जय। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा मधुर लाडलो पावन झालो चराचरी, मी कला कुसळी काही चली, बोलतो चढ्याची खाविका, तुमचा मधुर लाडलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या सुखवावे, तुमचा मधुर लाडलो पावन झालो चराचरी, पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की जय। आख्याहि मे को भवानुग्र रूपो, नमोस्तुते देव प्रसीद, देववर प्रसीद, विज्ञातुमिच्छामि भवन्त्यमाद्यं, नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्। 31वा श्लोक आपला झालेला आहे हा, अन्वयार्थ पदच्छेद विश्लेषण मागच्या पाठात झालं। आख्याहि मे को भवान रूपो, रूपः आख्याहि मला सांग, मे म्हणजे मे म्हणजे मला, कहा उहा म्हणजेच कहा म्हणजे कहा म्हणजे काय, कोण आहे, कहा कोण, भगवान म्हणजे आपण, उग्र रूप हा उग्र रूपामध्ये असलेले आपण कोण आहात हे मला सांगा। नमः अस्तु ते देववर प्रसिद्ध, हे देववर नमः अस्तु म्हणजे तुला मी नमन करत आहे, नमस्कार करत आहे। आणि हे देववर मग आपण मला माझ्यावरती प्रसन्न व्हावं, कारण सांगायचं आहे ना, सांगणारा हा प्रसन्न जर असेल तरच सांगेल, नाही तर सांगणार नाही। म्हणून नंतर आमच्यावर तुम्ही प्रसन्न व्हा, पहिल्यांदा नमस्कार करायचा आणि नंतर प्रसन्न व्हावं, देवाला नमस्कार करावा। आता इथे देवाला अर्जुनाने म्हणतो नमस्कार असो, अशा प्रकारचा भाव। आता प्रत्यक्ष क्रिया होते, सांगितलं जात नाही, पण आपल्यापर्यंत अर्जुनाची ही क्रिया कशी कळेल म्हणून शब्दात आली। जसं आपण पहिले पत्र पाठवत होतो साष्टांग दंडवत, तिथं तुम्हाला क्रिया नाही करता येणार, तर तिथं काय करावं लागतं, शब्द पहिले। आता नाही राहिले, पत्रच राहिले, म्हणजे त्या पत्रामध्ये उल्लेख पहिल्यांदा येतं, आपल्या चरणी साष्टांग दंडवत असं लिहायचं, मग खाली तेव्हा आशीर्वाद, जर मोठ्यांनी छोट्यांना पत्र दिलं तर आपल्याला आशीर्वाद। आता तिथं प्रत्यक्ष काय, प्रत्यक्ष काय शब्दच आहे, क्रिया नाही दिसत, शब्द आहे। आपल्या इथे सुद्धा आता शब्दांच्या मार्फतच कळतंय आपल्याला की अर्जुनाने काय केलेलं आहे, नमस्ते नमः अस्तु देववर, हे कारण हा भाव आपल्यापर्यंत शब्द आणून ठेवताय। आणि मग नमस्कार केल्यानंतर, नमस्कार हा कृपा आणत असतो, नेहमी नमस्कार केल्यावर कृपा होते। जर नमस्कार केला नाही तर त्याच्यावर कृपा होणार नाही, म्हणून नमस्कारामध्ये फार मोठं सामर्थ्य, तर काही करायचं काहीच नाही तिथे, फक्त नतमस्तक होणं इतकाच भाग असतो।
पण त्याच्यात इतकी मोठी कृपा दडलेली असते. आणि नतमस्तक झाल्यानंतर गुरुची कृपा करतात असं नाही. तुम्हाला ढेंगळ्याचे पाईप माहितीत का? कांद्याचे ढेंगळे असतात. आम्ही त्या ढेंगळ्याला ढेंगळा जोडायचो आणि पाईपलाईन करायचो. पाटामध्ये टाकायचं पाणी, ज्या पाटात चाललेलं त्याच्यात त्या पाटात एक ढेंगळ्याचा होतो. पण ढेंगळ्याचं तोंड वर राहिल्यावर पाणी खाली पडत नाही. काय म्हणायचं? ढेंगळ्याची तोंड जर वर राहिली तर ती पाणी कसं काय खाली पडत? पाणी पडायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला खाली करावं लागतं. असं तसं नतमस्तक होणाऱ्यात कृपा शिरत असते, प्रवेश करत असते. मागे सांगितलं. हा, तर वेगवेगळ्या प्रकारे लोक नमस्कार करतात, पण मग तेवढे तसाच प्रकार असतो. नमस्कार जर केला तर देव काय, गुरु काय, किंवा कोणतीही व्यक्ती जरी कोणाकडे केला, एखाद्या आमदाराकडे गेला, लोक पाया पडतात बरं का आमदारांचे. कारण त्यांचं काम करते. तू लगेच किंवा चार ते हा पाया पडतं त्याची पाहायला पाहिजे. इथपर्यंत ते तिथं लगेच होतं ना. काम करून घेण्यासाठी त्याला तेवढं काम करावं लागल. जर नाही केलं तर त्याचं ते काम होणार नाही. म्हणून लोक मंत्र्यांची समिती पाहिलं त्या ह्याच्यामध्ये की लोक ते त्यांच्या पाया पडतात. मी म्हटलं हे काय देव आहेत का? हे देव नसा नका, पण त्यांचं तरी कुठं देव म्हणून काम आहे. यांचं काम व्यावहारिकच आहे ना काहीतरी. ठीक आहे, मग व्यावहारिक कामापुरतं का व्हायना, पण तिथं ते म्हणजे त्याच्यात कृपा प्रवेश करत असते. तिथे सुद्धा भगवंताचं दर्शन घेतोय अर्जुन आणि म्हणतो देवा मला माझ्यावर तुम्ही काय व्हा, प्रसिद्ध व्हा, म्हणजे प्रसन्न व्हा. विज्ञातुम इच्छामि विज्ञातुम, मी काय करतोय, विशेष रूपाने जाणण्याची इच्छा. मी विशेष रूपाने आपल्याला पाहण्याची इच्छा करतोय, जाणण्याची इच्छा करतोय. म्हणजे सामान्य रूपाने जाणलेलं आहे. काय जाणलेलं आहे तर विश्वरूप जाणलेलं आहे. म्हणजे हे सामान्य रूपाने अर्जुनाने जाणलेलं आहे, पण विशेष रूपाने विश्वरूप जाणलेलं नाही. म्हणजे विश्वरूपाचे बी दोन भाग झाले, सामान्य आणि विशेष झाले. सामान्य जे समोर दिसतंय ते दिसतंय, पण त्याचं हेतुता काही लक्षात येत नाही. त्याची काहीच हेतुता येत नाही. एवढं उग्र आव्हा, ढव्य आव्हाची सव्वा असं दाखवू राहिला देव. आणि हा आपला केविलवाण्या अवस्थेमध्ये अर्जुन हे सगळं पाहतोय. जी अपेक्षाच केलेली नव्हती अशा प्रकारचं हे रूप अर्जुनाच्या समोर उभं राहिल्यावरती ते विस्मित झालेलं आहे, आश्चर्यचकित झालेलं आहे. रूपाला पाहिलं नाही असं नाही, पण पाहूनही त्याचा अर्थ कळत नाही. म्हणून विशेष रूपाने विज्ञातुम इच्छामि भवन्तो, मी ते काय करतोय, भवंतम आपणाला पाहण्याची मी काय करतोय. कोणते आपण तर आद्यम, आद्यम हे पद लागलेले आणखी त्याला. आपण ज्या विश्वाचे आद्य आहात. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति एक प्रयत्न विशन्ति तत्ब्रह्मेति विज्ञातम तत्ब्रह्मेति. ज्याच्यापासून हे यतो वा इमानी भूतानि जायन्ते, हे सगळी भूतं ज्याच्यापासून निर्माण झाले अशा तो आद्य स्वरूप. म्हणजे विश्वाचा आद्य कोण आहे तर हा ईश्वर आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मांड अनंत निर्माण केली, त्याचा आद्यत्व आहे. कारण म्हणजेच तो करता येतो, करतापणा आला त्याच्याकडे. करता जर नसेल तर कार्य उत्पत्ती होत नाही. कार्य उत्पत्तीत कुंभार नसेल तर घट निर्माण होत नाही. तसं जगताचा निर्माता जो कुंभार म्हणजे ईश्वर, तो ईश्वर आहे. आणि या विश्वात ईश्वर अनेक नसतात, तर एकच ईश्वर आहे, म्हणून तो आद्य आहे. आद्य बी अनेक वस्तू ठेवल्या तर काय होईल, त्यांचाही एक आद्य काढावा लागेल. म्हणजे अनेक वस्तू आद्य आहेत ना. जसे आता आपण अनंत पाहतो मायामय विश्व, तर हे अनेक पदार्थाचे जन्मतात. मग याचे पुन्हा आधी काढावे लागतात, म्हणजे मूळ काढावं लागतं. आणि मग मूळ एकच असतं, मूळ अनेक नसतात. म्हणून एकच मूळ या विश्वाचं आहे, त्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणजे करता आला, अर्थात त्याने मग उपादान कारण माया ठेवली तिथं, परिणामी उपादान कारण तयार करून त्याने काय केलेले, त्यापासून विश्वरूपी म्हणजे विश्वाची उत्पत्ती केलेली.
तिकडे कुंभाराचा दृष्टांत पुरेसा नाही आहे शास्त्रात मधला जगत उत्पत्तीमध्ये, कारण हा भिन्न असतो. अभिन्न निमित्त उपादान कारण बनतो. हा ईश्वर जो आहे तो विश्वाचा अभिन्न निमित्त उपादान. आता अभिन्न म्हणण्यामध्ये भिन्न राहत नाही, वेगळा राहत नाही. कुंभार कसा आहे? भिन्न आहे का अभिन्न? घटावरून. कुंभार हा घटावरून भिन्न आहे आणि ईश्वर हा जगावरून अभिन्न आहे, जगात अभिन्न आहे. म्हणजेच तो जगात प्रवेश करून राहिलेला आहे, तोच जग झालेला आहे. म्हणून तिथं उपादानही तोच झाला. उपादान होऊनही अभिन्न उपादान, अभिन्न निमित्त आणि उपादान, म्हणून तो त्याचा नियंत्रकही झालेला आहे. कुंभार हा घटाचा नियंत्रक नाही, घटाला स्वतंत्र सत्ता आहे. तसा विश्वाला ईश्वरावरून स्वतंत्र सत्ता नाही. तर ईश्वर आणि जगत याच्यामध्ये ईश्वर जो विश्वरूप बनलेला आहे, जगत बनलेला आहे, त्याच्यामध्ये तो त्याच्यात असल्या कारणाने, समाविष्ट असल्या कारणाने विश्वाचेच 3 भाग देह बनले. विश्वाला धरूनच की स्थूल देह, ईश्वराचा स्थूल देह म्हणजेच विराट, ईश्वराचा सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ, आणि ईश्वर ज्याला कारणदेह स्वरूप समजला जातो. या तिन्हीमध्ये अस्तित्व ईश्वराचं असून जगत त्या 3 देहावरून वेगळं नाही. म्हणून मी या ईश्वरावरून भिन्न नाही असं जाणून घ्यायचं आहे, अशी इच्छा करतोय तो. मी याच्यावरून भिन्न नाही. कोणी स्वतःला, आम्हाला स्वतःला स्वतंत्र समजतो म्हणूनच दुःख आहे. आम्ही जर ईश्वर स्वरूप आहोत असं समजलं की दुःखाचा नाश होतो, आणि स्वतंत्र समजलं की दुःख घेतो. सांगा स्वतंत्र काय पदार्थ पंथ आहे? स्थूल देह हा ईश्वराच्या विराट स्वरूप आहे, सूक्ष्म देह हा हिरण्य स्वरूप आहे, हिरण्यगर्भ स्वरूप. कारण देह हा ईश्वराच्या कारणदेह स्वरूप म्हणजे ईश्वराच्या रूपामध्ये आहे. मग तिनेही त्याच्याशी समर्पण केलं म्हणजे लय केला तरी तुम्ही खाली चैतन्य स्वरूप आत्मा शेष राहिले. असं नाही की 3 देऊन टाकल्यावर महाराज मग मी कुठे? तर मी कुठे नाही, तू त्याचं अधिष्ठान स्वरूप चैतन्य आत्मा आहेस. तर मग दुःखाचा विषय संपलेला आहे. मोक्ष यालाच म्हटलेला आहे. मोक्ष म्हणजे काय? की सर्वतः त्यागाला मोक्ष असं म्हणतात. विचाराने कळतं पण अनुभवाने अंगिरुस्त. एकदा पटलं की मग स्वीकृती होते, त्या स्वीकृतीला मोक्ष असं म्हणतात. म्हणून स्वीकृती जोपर्यंत करत नाही जीव तोपर्यंत तो ऐकत राहतो. श्रवण करणं वाईट नाही, श्रवणानेच मोक्ष होतं, पण श्रवणाने मोक्ष होतो असा नाही. श्रवणाशिवाय मोक्ष होत नाही, पण श्रवणाने मोक्ष होतो असा नाही. पण श्रवण केल्यावर मग त्याला कळालं, पण तरी सुद्धा पटण्यासाठी, अधिकार वृद्धीसाठी अपूर्व अदृष्ट उत्कृष्ट असावं लागतं. ज्याच्याकडे अदृष्ट उत्कृष्ट नाही त्याला फक्त श्रवण घडेल. अजून त्याच्यापेक्षा चांगली पुण्याई असेल तर त्याला मग मनन घडेल. अजून अधिक पुण्याईची वृद्धी झाली तर निधिध्यासन घडेल, आणि त्याहून अधिक बनला तर मग तो तत्वम पदार्थाचं शोधन करून, अर्थात मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याग, तत् आणि त्वम पदांच्या उपाद्यांचा त्याग हा घडत नाही. म्हणून तत्वमसी महावाक्य मोक्ष देतो, पण हा त्याग करत नाही. तर तो वाच्यार्थामध्येच रेंगाळत राहतो, लक्षार्थात पोहोचत नाही. याला कारण अनधिकार. म्हणून नुसतं पटलं वाक्य ऐकल्यावर तात्काळ लोक मोक्ष व्हायला पाहिजे होतं, मुक्ती व्हायला पाहिजे होती, त्यांना पण झाली नाही. पण मग जसजसा अधिकार परमार्थ करत असताना दररोज नवीन शिकता येतं, दररोज नवीन. आणि जिथे शिकण्याचं संपतं तिथे मोक्ष होतो. जोपर्यंत शिकत राहतो तोपर्यंत चालू. पाणी प्रवाही असतं तोपर्यंत सागराला मिळत नाही, आणि सागराला मिळाल्यावर प्रवाह राहत नाही. ते म्हटले महाराज आम्हाला मोक्ष कधी मिळेल, आम्हाला कधी मोक्ष मिळेल? मिळेल ना, मिळणार नाही असं थोडंच असतं. तेव्हा जो प्रयत्न करतो ना, आणि चांगल्या योग्य दिशेने प्रयत्न चाललेले असतात,
परमार्थ करणाऱ्याचे प्रयत्न योग्य दिशेला आहेत, त्याच्यात काही शंका नाही. संसारिक करणारे हुकलेलेच आहेत, संसारात गेलेले रत असणारे हुकलेलेच आहेत ते. पण जे चिंतन करतात, दररोज चिंतन करतात, तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एकदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः, तेव्हा जोपर्यंत अशा प्रकाराने चिंतन त्याला मिळतंच. देव हा चारा घालतच असतो, खाऊ घालतात किंवा सद्गुरू चारा घालतात, खाऊ घालतात, याला प्रसाद देतात. भगवंताला पाहून सुद्धा म्हणजे विश्वरूपाला पाहिल्यानंतरही अर्जुनाला विश्वरूप काही कळालं नाही. म्हणजे पाहिलं त्याने पण कळालं नाही. म्हणजे कळणं हे पाहण्यावरून वेगळं असतं. माणसं पाहतात फार पण कळून काहीच घेत नाही. असाच प्रकार इथंही झालेला आहे की तू कोण आहेस, या विश्वाचा आदी आहेस हे मला वाचून कळालेलं जरी असेल, माहिती असेल, मी परत इच्छा का करतो तुला जाणण्याची, तर जाणता आलं नाही म्हणूनच इच्छा आहे. जर जाणलेलं असतं तरी इच्छा केली नसते, कारण इच्छेची निवृत्ती जाणल्यानंतर निघून जाते. म्हणजे एखाद्या वस्तूला तुम्ही जाणल्यानंतर तर कितीतरी वेळेला असं होतं ना, तुम्ही आता पेपर वाचता, वारकरी नाही पेपर वाचण्याच्या भानगडीत पडत, पण काही काही बलाढ्य वारकरी मात्र पेपरावरच असतात. काही काय त्याचा हे बी लक्षात राहत नाही की खुणा करून ठेवतात किंवा हे आपली बातमी वाचून झालेली आहे. इतके पारायण करणारे वारकऱ्यांनी पेपरचं पारायण करावं का ज्ञानेश्वरीचं पारायण करावं? खुशाल ते त्याच्यामध्ये असे रममान जातात. ते म्हटले सकाळचा माझा 1 तास याच्यातच जातो म्हणजे. कशात? पेपरवर. काय त्याच्यात वाचण्यासारखे त्याच्यावरती काही नाही. पण त्याला एकदा समजा वाचला तुम्ही, एखाद्या व्यक्तीने एखादी बातमी वाचली, हेडलाईन वाचली, हेडिंग वाचलं, पुढं निघून त्याचा आपल्याशी काय त्याच्याशी काही संबंध तरी आहे का? तर थोडं वाचलं निघून गेला तर त्याला हे घ्या ना पेपर वाचा परत. तर म्हणतो नाही, हे वाचून झालेलं आहे म्हणजे जाणलेलं. ज्याला जाणून झालेलं असतं त्याला सोडून दिलेलं असतं. बुद्धी सोडून देते ना त्याला, कारण ते जाणून झालं. आता व्यावहारिक गोष्टी सांगतो तुम्हाला. परमार्थात देवाला जाणून सोडून नाही दिलं जात, त्याला धरून ठेवलं जातं. म्हणून व्यावहारिक पदार्थांचं जाणणं भिन्न आहे आणि पारमार्थिक जाणणं. कारण इथे जर सोडून दिलं तर तुमच्या पदरात काहीच पडणार नाही, म्हणजे तुम्ही परत उपाशीच. कशामध्ये? परमार्थात. म्हणून देवाला जाणलं आणि ते म्हणले सोडून दिलं पेपर सारखं, असं नाही. म्हणून अर्जुनाने जाणलेलं आहे, पण जाणताना जर व्यवस्थित जाणलं गेलं नाही म्हणून परत इच्छा आहे. आणि इच्छेची काय म्हटलं मी तुम्हाला की इच्छेची निवृत्ती. पूर्ण जाणून झालं असतं तर ती इच्छा गेली असती आणि अर्जुन तत्स्वरूप बनला असता, पण तसं झालेलं दिसत नाही. दुसरा असा, अर्जुनाने स्वतःच्या चित्ताचं समाधान व्हावं याच्यासाठी देवाची प्रार्थना केलेली. असं नाही की माझ्या चित्तामध्ये अधिक दुःख व्हावं आणि विषमता उत्पन्न व्हावी म्हणून प्रार्थना केली होती का विश्वरूप दाखवा देवा तुमचं? नाही. पण मग देवाने तर उग्र, अधिक उग्र अशा प्रकारचं विश्वरूप दाखवून अर्जुनावर कृपा केलेली दिसत नाही. अर्जुनाच्या दृष्टीने कृपा झाली असं वाटत नाही. अर्जुनाला अजून त्याच्यातून इच्छा अशी आहे की मी समाधानाला का प्राप्त होत नाही. जर तुम्ही हे विश्वरूप तुम्ही दाखवता, मला काय करायचं नव्हतं, मला फक्त साष्टांग दंडवत घालायचं होतं त्याला, बाकी काय करायचं नव्हतं. पण साष्टांग दंडवत बी कुठं घालावं हा पाय सुद्धा दिसणार तुमचे, आणि काही बुद्धी डोकं सगळं काम करताना येत नाही. म्हणून विशेष रूपाने आता जाणण्याची इच्छा आहे अजून. तेव्हा आपण माझ्यावर विशेष कृपा करा आणि मला हे तुम्ही जे विश्वाचे जगाचे आद्य आहात त्या आद्य असणाऱ्या तुम्हाला मी विशेष रूपाने जाणण्याची इच्छा करतो. कारण मला तसं समजलेलं नाही, न प्रजानामी, मला त्याचा काही तात्पर्य अर्थ तुमचं हे कळालं नाही. एखाद्या माणसाने प्रश्न करावा आणि उत्तर सांगताना दुसरंच द्यावं, तर त्या वेळेला तो म्हणतो की बाबा मला काय अजून हे तुम्ही काय म्हणला हे मला काय कळालं नाही. तर त्याला सांगावं लागतं की बाबा मी हे तुझ्या प्रश्नाचंच उत्तर देतोय, पण ह्या तुझ्या प्रश्नाच्या उत्तुंग टोकाला पोचण्याची तुझ्याजवळ कुवत नाही, म्हणून सुरुवात करताना कासराभर मागून सुरुवात केली.
कुठून सुरुवात केलेली? मागून सुरुवात केली. आणि मग तो म्हणतो की हे तर उत्तर नाही, मी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. पण मग त्याने असं का सांगितलं, तर त्याला त्या प्रश्नाची त्या उत्तराची खोली कळण्यासाठी याला लांबून प्रस्तावना करावी लागते. म्हणून बऱ्याच वेळेला प्रस्तावनेमध्येच आमचे वेळ जातात. अशा बऱ्याच वेळेला प्रवचनामध्ये बी तोच बॉब राहते. कारण नाही कळावून डायरेक्ट जर प्रवेश केला तर कोणाला काय त्याचे अधिकारी राहत नाही, पुष्कळसं तसंच राहत. किंवा त्या अभंगात प्रवेश तरी कसा करावा म्हणून त्याला एक प्रस्तावना असते. कीर्तनकाराला प्रस्तावना. पण प्रस्तावना 2 तास सांगायची असं नाही. मग प्रस्तावनेशिवाय प्रवेश नाही. तर म्हणून त्याला कीर्तनकाराने बी आधी त्याला अर्थ जाणून घ्यावा लागेल त्याला, आणि मग त्याची प्रस्तावना कुठून आहे, ज्याचा सारांश निघतो त्या अभंगाचा, आणि सारांश हा प्रस्तावनेत प्रवेश करून देत असतो. त्याचा सारांश काढला मग तो प्रस्तावनेत. त्याच्यातही कोणत्या चरणातून सुरुवात होईल, काही वेळेला कोणत्याही चरणापासून सुरुवात होऊ शकते, किंवा तो विचार जसा करेल त्या पद्धतीवर आधारित असतो तो विषय. आता इथे सुद्धा असाच प्रकार झाला आहे अर्जुनाचा, की अर्जुना विश्वरूप समोर झालेलं आहे पण तो कळायला मार्ग नाही. तेव्हा मी काही समजलेलं नाही देवा, तुम्हाला हे तुम्ही का असं उग्र रूप धारण केलं, कशासाठी केलं बुवा, मला काहीच कळत नाही. तुमची अशी प्रवृत्ती तरी का झाली, मला असं दाखवावं. म्हणजे विश्वरूप म्हटल्याबरोबर ह्यानी बाबाने दुसरं सुरू करून दिलं, आणि अर्जुनाला विश्वरूप पाहून नमस्कार करावा आणि समाधानाला प्राप्त व्हावा अशी काय व्हायची इच्छा होती. आता इथे नमस्कार बी राहिलाय. आता नमस्कार केलेला दिसतो ह्याच्यात, पण नमस्कार केला म्हणजे देवादी देवाला नमस्कार केला असं म्हटलं, पण समाधानाची काही भावना झालेली नाही अर्जुनाची. काय म्हणतात माऊली आहे का श्लोकामध्ये, तरी एक वेळ वेद वेद्या जी त्रिभुवनैका आद्या, जी हा आदरार्थी शब्द वापरलेले पुष्कळ ठिकाणी ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. आणि श्रेष्ठांना बोलताना काय असं म्हणायचं नसतं, मग जी म्हणायचं असतं. म्हणून नेहमी सद्गुरूंकडे बोलताना सुद्धा काय सांगितलं की जी महाराज असं बोलण्याचा प्रकार आहे. असं नाही काय म्हणजे अण्णा म्हणायचे कुठं तोंड वासून चालला तर त्याला जी म्हणतात. तर आदरार्थी शब्द आहे. आणि पूर्वी बी जशा आता सासा सुनांना जी म्हणतात, आता म्हणलं ना, कारण त्यांच्यावर संस्कार आहेत, त्यांच्यावर काही संस्कार नावाचा प्रकारच राहिला नाही. म्हणून पहिल्यास कधी असले तरी लगेच ते काय म्हणायचे, जी म्हणायचे. आदरार्थी शब्द आता सुनांना म्हणजे सासा सुनांना म्हणतात जी. चला तर सगळ्या श्रेष्ठांना जी या शब्दाने वंदन म्हणजे केलं जातं जी. तेव्हा तरी एक वेळ वेदवेद्या अर्थात वेदानेच जाणला जाणारा, वेदाशिवाय ज्याला जाणता येत नाही, वेदवेद्या असा पदाचा अर्थ आहे. जो दुसरा वेदाचा जनक कोण आहे, तोच आहे ईश्वर आहे. जो वेदाचा जनक आहे, वेद हा ज्याचा आत्मा आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांग. वेदाचा जन्म कोणापासून झाला, यशापासून. हा, जसा पुत्रस्य वै आत्मा हा अशी वेदाची श्रुती आहे. पित्याचा पुत्र हा काय असतो, आत्मा असतो. म्हणून तो एक आत्मा शेष ठेवून एक आत्मा जातो. माहिती तुम्हाला. तो आणला आता मी म्हणजे म्हणून त्याला तसं म्हटलं बरं का. मुख्य आत्मा, गौण आत्मा आणि कुटस्थ स्वरूप. मुख्य आत्मा, कुटस्थ स्वरूप, गौण आत्मा आणि मिथ्या आत्मा अशा आत्म्याचे 3 प्रकार. आत्म्याचे प्रकार किती सांगितले का तुम्हाला. हा, तर मुख्य आत्मा, कुटस्थ स्वरूप आत्म्याला मुख्य आत्मा असं म्हणतात. शरीराला मिथ्या आत्मा असं म्हणतात. आणि पुत्राला गौण आत्मा असं म्हणतात. पुत्राला काय म्हणतात, गौण आत्मा. म्हणून एका आत्म्याने आत्म्याला जन्म दिला
आत्मा आत्म्याला जन्म देतो का? नाही देत. पण गौण बनाना आत्म्याचा जन्म होत नाही, पण मग तो त्याच्याविषयी त्याची प्रीती असती का नाही? वडिलाची प्रीती कोणावर आहे? पुत्रावर आहे. म्हणून पुत्रस्य वै आत्मा हा अशी वेदाची श्रुती आहे. तो एका आत्म्याला मागं ठेवला आणि पुढे निघून गेला असं. अर्थात ही अशी परंपरा दाखवलेली. आत्मा कधी मागं राहत नाही आणि पुढेही जात नाही. पण म्हणा शरीर सुद्धा आत्मा आहे का नाही? तुमचं शरीरावर प्रेम आहे का नाही? शरीरावर प्रेम आहे म्हणजे शरीर आत्मा आहे, पण मिथ्या आत्मा आहे, मुख्य आत्मा नाही. आणि मग महाराज मुख्य आत्मा कुठे गेला? मुख्य आत्मा आहे ना. मुख्य आत्मा जो जातही नाही आणि येतही नाही, त्याला आदिही नाही आणि अंतही नाही, तो मुख्य आत्मा. आणि त्या पण जोपर्यंत देह राहतो तोपर्यंत देहावर प्रीती राहते, म्हणून तो देहावरची प्रीतीला मिथ्या आत्मा असं म्हटलेलं आहे. मग त्याने काय करावा? मिथ्या आत्म्याचा तुम्ही मिथ्याची संगती कशी लावता? मिथ्या पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो. आणि मग देह कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे अधिष्ठान आत्मा आहे. पण जसा रज्जूवर साप भेटला तर साप कसा आहे? सत्य आहे. साप सत्य आहे का? नाही. तर साप मिथ्या आहे, पण रज्जू मात्र व्यावहारिक सत्य झालं. रज्जू उपै चैतन्याश्रित अविद्येच्या तमांशाचा परिणाम गर्भ तो मिथ्या आहे. आणि त्या सापाला धारण केलेला अंतःकरण उपै चैतन्याश्रित अविद्येच्या तत्वांशाचा परिणाम, तत्वाचा परिणाम म्हणजे ज्ञान. कोणाचं ज्ञान? ते अंतःकरण निष्ठ आहे. ते दोन्हीही मिथ्या आहेत, म्हणजे पदार्थ दोन्ही मिथ्या आहेत. तसा देह चैतन्य उपै चैतन्य आश्रित अज्ञानाचा जो परिणाम देह तो सुद्धा आणि त्याची ज्ञान सुद्धा मिथ्याच आहे. असा एक रूप करून घ्यावं आणि अधिष्ठानाशी तद्रूप होऊन राहावं. असा आपला विषय चाललाय वेदवेद्या. ज्याने वेदाला जन्म दिला म्हणून मी म्हटलं त्याला लेकरू. कोणाला? इथं नाही म्हटलं. वेदाने काय वर्णन केले त्याच वर्णन आहे. वेद कोणाला गातात? एका विठ्ठलालाच गातात. विठ्ठल म्हणजेच ईश्वर मानतो आम्ही, कारण ब्रह्मस्वरूप विठ्ठल आहे. आणि कार्य ब्रह्म विठ्ठल आणि कारण ब्रह्म विठ्ठल, तो विठ्ठलच आहे. विठ्ठलाला जाणून घ्या. जर त्याला जाणलं नाही, म्हणून ज्ञानाने खरं दर्शन होतं. विठ्ठलाचं दर्शन करायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. क्रियेने मूर्तीचं दर्शन होईल, ज्ञानाने वास्तव दर्शन होईल. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे कुठेच जायची गरज नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अचिम्या दृष्टीने पाहिला. दृष्टीपदाचा अर्थ काय? ज्ञानच आहे. म्हणून ज्ञानाने पाहिला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. माऊलींचा अभंग आहे ना. ते म्हणतात आम्ही ज्ञानाने त्याला पाहिलं की तो सर्वत्र ओतप्रोत भरला, त्याच्याशिवाय रिता ठावच उरला नाही. तत्स्वरूप आहे, तो तसा आहे. आणि याला ज्ञानदृष्टी. पण जोपर्यंत ज्ञानदृष्टी नसेल तर मग दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञानाचाही आणि चर्माचाही. चर्मदृष्टी असेल तर मूर्ती पूजा तरी करेल, आणि ज्ञानदृष्टी असेल तर त्याला जाणेल. चर्मदृष्ट्या मूर्तीपूजा करणं वाईट नाही, चांगलं आहे. मूर्तीपूजा करतो, पण एकच नेत्र उघडा आहे, दुसरा नेत्र झाकलेला असेल तर काय कामाचा? म्हणून तो दोन्ही नेत्राने त्याच्यातलाही श्रेष्ठ नेत्र काय आहे? ज्ञानाने जाणला. आणि म्हणून तो सर्वत्र प्रतीती आली. तर सर्वत्र प्रतीती येण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल? स्वतःला प्रतीती घ्यावी लागेल, स्वानुभूती उत्पन्न करावी लागेल आपल्याला की मी विठ्ठल आहे, मी विठ्ठल स्वरूप आहे. दररोज तत्चिंतनम तत्कथनम करत जाऊ. आणि याला हा सहज ध्यान आहे. त्याला अट्टहासाने आग्रह करून ध्यानाला बसण्याची
जर योग्यता नसेल त्याला करावं नाही असं नाही, पण त्याला नसेल तर त्याने सहज ध्यानामध्ये तरी राहावं. म्हणजे तत्वज्ञानाचं ध्यान थोडंसं सहज आहे. आणि योगिक ध्यान ज्याला सांगितलं अट्टहास करून साधना करायला, तर ते थोडंसं त्याने फायदा होतो. फरक दोन्हीचा आहे, पण त्याला थोडा अधिकारता लागते किंवा स्थिती तरी पाहिजे. ही वृत्तीला जर एकांत साधत असेल तर त्याला ध्यान योगाचा उपयोग जास्त प्रभावी होतो. पण वृत्ती जर अस्ताव्यस्त असेल तर त्याने ज्ञानामध्येच राहावं आणि ज्ञानातून चिंतन करून ध्यानाकडे वळावं. म्हणजे एकांतात चिंतन केलं तर वृत्ती ध्यानाकरता दाकार होते. तर हे करत राहावं. तर तेव्हा वेद असणारा, वेदाच्याकडून जाणला जाणारा, कारण वेद म्हटलं ना, मी म्हटलं तो त्याचा पुत्र आहे. म्हणजे तो पुत्र आहे तर मग तुम्हाला पत्ता शोधायचा असेल तर पुत्रालाच विचारा त्याच्या, म्हणजे कोणाला? वेदाला विचारा की का हो तो कसा आहे. म्हणून वेद सांगायला जातो बापाला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. बरोबर आहे, कारण शेवटी पुत्र हा कार्य आहे, आत्म्याचं कोणीच कार्य नाही. म्हणून ईश्वर हाही कार्यरूप असलेल्या ईश्वराचा वेद हा कार्य बनलेला आहे. कार्यरूप आहे का नाही? मायेच्या पोटातून जन्म झाला का नाही? पती जन्माला माझे उदरी, मी झाली तयाची नोरी, पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगीचे ओझा. काय म्हटलं पुढं? माय राणी निरंजनी क्रीडा करी. ज्ञानदेव माऊली ज्ञानोबरांचा अभंग आहे ना. तेव्हा उपाधी धारण करून ज्याचा जन्म झाला तो ईश्वर आहे, पण शुद्ध उपाधी धारण केली आणि म्हणूनच वेद निर्धोक आहे. त्याला अपौरुषे म्हटलं गेलं. वेद काय आहे? अपौरुष आहे. मग ईश्वर नाही का हो? ईश्वर आहेच ना? नाही. पण ईश्वर हा शुद्ध, म्हणजे जसा ईश्वराला त्या ठिकाणी अविद्या नाही, माया मोहित करत नाही, जसं आहे तसं स्वच्छ प्रतिबिंब वेदामध्ये पडलं त्याचं. म्हणून वेदाला कळाला नाही असा नाही देव कळाला, सांगता नाही आला. म्हणून हे तर त्याचं वैशिष्ट्य आहेच आहे. सांगता नाही येणं हेच वैशिष्ट्य आहे ब्रह्माचं. ते म्हणजे ब्रह्म कसं आहे? सांगता येत नाही. काय आम्ही विनाकारणच बसून राहायचं तुमच्यासमोर आणि तुम्ही सांगायचं नाही का? मग सांगता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आता सांगता आलं असतं तर सांगून तुम्ही इतका वेळ बसले सुद्धा झालं, म्हणजे पडदिशी सांगून झालं तर चला आपलं काय, आपल्या ह्याची काय आवश्यकता. म्हणून सांगता नाही येणं हेच ज्याचं श्रेष्ठत्व आहे, तो आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे. पण मग आत्मभिन्न सगळेच गोष्टी काही ज्या आहेत त्या कथन केल्या जातात आणि तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं जातं. चैतन्याची सीमा लागत नाही तिथपर्यंत वेदाने नेऊन पोहोचवलं. उपकार आहेत का नाही होत? जा म्हटले पुढे ते, म्हणजे आपण मग मी आहे तोपर्यंत तुला नाही प्रवेश करता येणार. वेद काय सांगेल? मी आहे तोपर्यंत तुला प्रवेश नाही करता येणार. मग तू माझा संग सोडून दे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य, फार विशाल अर्थ दडलेला बरं का त्याच्यामध्ये. पण काय वेळेला नास्तिकतेचा आरोप येईल म्हणून मी तुमच्यासमोर काय बोलत नाही, तर माझ्यावर नास्तिकतेचा आरोप येऊ शकतो. किंवा तुम्हाला व्यवस्थित जर नाही कळालं तर तुम्ही वाया जाण्याची शक्यता आहे. म्हणून ते आम्हाला गप्प बसावं लागतं. तर तेव्हा जो विश्वाचा जनक आहे, जनिता आहे, त्याने वेद निर्माण केला. तरी एक वेळ वेदवेद्या म्हणून त्याची ओळख कशावरून करायची? कोणाला नमस्कार केला? देवा. इथं देववर असा शब्द प्रयोग आलेला आहे मूळ श्लोकामध्ये. आणि माऊलींनी सुरुवात करायला देवापासूनच सुरुवात केली. पद कोणतं धरलं? देवावर. आणि मग असा तरी म्हणून पदाची कोर न संडी अशी माऊली ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे.
हा, तर त्याच्यात अगदी पदावरती तुम्हाला तंतोतंत व्याख्यान तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीत ऐकायला मिळेल. इतर नुसती भगवद्गीतेमध्ये गेला तर देववर पदाचा अर्थ देव म्हणून सोडून दिलेला. माऊली ज्ञानावरा इतक्या लवकर सोडत नाही. मुळापर्यंत मूळ ध्वनीचे हा, आणि विस्तारले. म्हणूनच देव कळाला ना आम्हाला. नाहीतर देव जर समजा वरची वर सांगितलं देव आहे देव आहे असे तर आम्ही लय देव केले. असा देव कुठं कळतो आम्हाला? मग देव कळून द्यायचं काम कृपाळू माऊली ज्ञानावरा यांनीच केलेलं आहे. तर तेव्हा वेदवेद्या या पदाने देवाची ओळख करून दिली की तुम्ही त्याला याला धरा म्हणजे तिथपर्यंत जाताल. म्हणून तुम्ही आस्तिक व्हा. आस्तिक कोणाला म्हटलेलं आहे? वेदाला मानणारा, जाणणारा, जो मानणारा. वेदाला मानतो त्याला आस्तिक म्हणतात. देवाला मानणारा. हा, देवाला नाही मानलं तरी चालेल, आमचं काय म्हणणं नाही ते देवाविषयी. कारण तुम्ही आज ना उद्या कधीतरी मानताल. तुम्ही कशाला तरी देव मानतात. नाही, नास्तिक माणूस सुद्धा बायकोला देव मानतो पण मानतो. मानव. ते म्हणजे मग तुझं काय तुझ्या बायकोवर प्रेम आहे का? हा, म्हणजे मग माझ्या बायको मग तुझी बायकोच देव येणार आहे भाऊ. हा, नको तुला दुसरीकडे जाऊ. म्हणून जगात कोणताच नास्तिक शिल्लक नाही, वास्तविक नाही. आता त्याला त्याच्यातलं काही नाही, वर्म कळालं नाही म्हणून तो थोडासा घोटाळलेला आहे. पण त्याला कळालं ना की काम होतं. म्हणून कळालं, याचं थोडंसं कळालं तरी भरपूर झालं. मी नास्तिक आहे. बरं ठीक आहे, नास्तिक. तुझं प्रेम मुलावर आहे तुझ्या? तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मी आपण त्याला सांग, आपल्याला पैसा आवडतो. ठीक आहे, पैशावरती तरी तुझं प्रेम आहे ना? मग पैसाच देव आहे. कोण देव आहे? पैसा. पैसा. हा, पैसा कसं काय देव आहे? आणि मग तू त्याचं चिंतन कर. पैसा आहे, त्या आहेचं चिंतन कर, तुला देव सापडेल. काय आहेचं चिंतन कर, तुला देवापर्यंत जायचा रस्ता मोकळा होईल. तेव्हा तरी एक वेळ वेदवेद्या, हे वेदवेद्या ज्याला जाणण्यासाठी कोण गेलेला? वेदाने, वेदाचा रस्ता ज्याने धरला तो त्या परमतत्वाला जाणू शकतो. जी त्रिभुवनैकाद्या, त्रिभुवनैकाद्या, त्रिभुवनांना जन्मदाता आद्या. आता मग श्रुती सांगितली की यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति. त्याच्यामध्ये हे भूत उत्पन्न होतात, जगतात, त्यांची सगळी व्यवस्था जो लावतो त्याचं नाव देव. असा हा ईश्वर आहे. ईश्वराने, ब्रह्माने जगत निर्माण केलं नाही, ब्रह्माशिवाय झालं नाही, पण ब्रह्माने काही केलं नाही. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगाचा अत्यंत अभाव आहे. काय लक्षात ठेवायचं? ईश्वर हा जगाचा कर्ता झाला आणि कर्ता करून माया उपादान कारण पुढे करून त्याने विश्व निर्माण केलं. त्रिभुवनैक अद्यायतो वा इमानी भूतानी. भूतांचं भूत कुठून झाली? मायेपासून. मायेच्या तमांशापासून भूतांच्या उत्पत्त्या झाल्या. सूक्ष्म आणि स्थूलसृष्टीची उत्पत्ती झाली. विचारसागरामध्ये सुंदर असा विषय आलेला आहे. स्थूलसृष्टी, सूक्ष्मसृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि मग तो उत्पत्ती झाली. याच्यात जड पदार्थ स्वतः प्रसवत नाहीत. जडाने जडाला नाही जन्म दिला. जन्मदाता वेगळा असावा लागतो. नाहीतर का कुलालमतीचे गर्भ उमटती की काय म्हटले माऊली? काय भूमी आतोनी स्वयंभा घडिया गाडग्याचे कोंब. काय कुलालमतीचे गर्भ उमटत की. काय भूमी आतोनी स्वयंभा. काय माती मधून गाडग्याची लाईन लागते का? कोंब आला म्हटले. जसे कोंब म्हणजे असे जसं आमच्या आता वनस्पती उगवली, वनस्पती उगवल्या काय येतो? त्याचा कोंब येतो. ते म्हटले आज कोंब आला आमच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये. म्हणजे कशाचा? गाडग्याचा. गाडग्याचा कोंब कसा येईल? गाडग्याचा कोंब नाही येणार. काय भूमी आतोनी स्वयंभा निगती घडया गाडग्याचे कोंब. गाडगे काही निर्माण होतील का? नाही. मग तिथं काय मानावं लागेल तुम्हाला? कुंभार मानावं लागेल. करता. म्हणून कार्य नेहमी कर्त्याशिवाय होत नाही. नास्तिकांना आम्ही इतकंच सांगू की बाबा रे, हे एवढं सगळं जगत उत्पन्न झालेलं दिसतंय, हे कोणी केलं? याचा करता कोण? एवढं शोधलं ना, थोडीशी बुद्धी असेल की लगेच तो देव मानायला लागेल. लगेच तात्काळ समजलं. त्याला फार असं आपण नाही मानत. आपण, अरे आपण नाही, नुसतं असं आडबुटं धरून नको धरू.
तर हे जगत निर्माण कोणी केलं? तुझा हा देह निर्माण केला, तो कोणी निर्माण केला? ईश्वर. तुझ्या आईबापांना एवढी अक्कल आहे का ही तुझा असा देह बनवायची? आणि कोणत्या आईबापामध्ये ही अक्कल? किती रक्त टाकायचं, किती हाडं टाकायची, कशी जुळवायची, हृदय कसं बसवायचं, मूत्रपिंड कसे बसवायचे, स्वादुपिंड कसं बसवायचं, है ना, त्याचा कंठ, त्याचा तो स्केलेटॉन कसा बनवायचा, आहे का? काय अक्कल आहे का? हे नाही. याचाच अर्थ असा आहे की आम्ही काही करतच नाही, तर जो काय करतो तोच करतो. तो त्रिभुवनाचा आद्य आहे. मानव ही योनी आहे. माकडापासून मानव नाही तयार झाला. जन्मादस्य येतात ते कारण सांगितलं. जन्माध्यस्य यतः म्हणजे बरोबर आहे, ब्रह्मसूत्रातलं सूत्र आलेलं आहे. तर तेव्हा जन्माध्यस्य यतः याच्यापासूनच, किंवा मग माऊली ज्ञानोबरायांनी त्याच ओवीचा अनुवाद पहिल्या ओवीत आणला. ओम नमो जे आद्या, इथे आद्यपद आणलं, इथे आद्यपदच आलेलं आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तर तेव्हा आद्य असणारा हा जो ईश्वर आहे त्याने सृष्टीची उत्पत्ती करून केलेली. तेव्हा फार सोपं आहे हो. आणि खरं तर हे ज्ञान अखिल मानवाला हो, जगातला एकही माणूस खाली राहू नये अशी इच्छा आहे. जगातला एकही मानव खाली राहू नये. त्याला हे ज्ञान जर कळालं ना तर किती सुखी होईल बरं. हे जगात भांडणं सुद्धा नाही राहायचे, कोणीच भांडणार नाही एकमेकाशी. कारण त्याला म्हणते की हा तर मीच आहे, जो समोर ज्याला ज्याला पाहिल तो मीच आहे असा भाव तयार होईल त्याच्या चित्तात. पण अज्ञानाने हे नाही घडत. किंवा अज्ञान म्हणा किंवा पाठीमागं पुण्याचाच खळखळाट, पुण्यच नाही काही. मग आता काय करावं? तेव्हा या त्रिभुवन आहे का आद्या, जी त्रिभुवन आहे का आद्या, जी आपण साधारण नाही म्हणून तिथं श्रेष्ठांना नमस्कार करण्यासाठीच जी वापरला. मूळ श्लोकातही नमस्कार आलेला आहे ना. आता पौडी न बोल होती तुम्हा सर्वज्ञांच्या सर्वज्ञांच्या. समाजी सर्वज्ञांच्या समाज. हा आता पौडी न बोल होती तुम्हा सर्वज्ञांच्या. पडी हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी. हे विनवणी माझी सलगी. हे विनवणी माझी सलगी अध्यायातल्या सुरुवातीला वव्या दिल्या त्याच्यात. पौडी तेव्हा जी अशा प्रकारे त्रिभुवन आहे का अद्या विनवणी विश्ववंद्या, ही विश्ववंद्या विश्वाला पूज्य असणारा. जगात पूज्य कोण? ईश्वर. पूज्यतेची एक मालिका आहे. आपण जगात सगळ्यांनाच पूज्य मानू, पण पूज्यामध्ये सुद्धा पूज्य करावं लागेल. आता तुम्हाला सगळ्यात मोठा दंडवत घालावा लागेल, तो आद्यालाच घालावा लागेल, ज्याने निर्माण केलं. विश्वाचा जनिता असणारा, विश्वाचा जनिता त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणे यशोदेशी माता. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेला माता. त्रैलोक्याचा धनी तो यशोदेशी म्हणतो. त्रैलोक्याचा धनी, बरोबर असं बी आहे. विश्वाचा जनिता यशोदेशी म्हणतो माता, दोन्ही प्रमाणे. आता विश्वाला जन्म देतो यशोदा. यशोदेचा कृष्ण का कृष्णाची यशोदा? कृष्णाची यशोदा. कृष्णाची यशोदा. उलटच झालं बा. कृष्णाची यशोदा. म्हटले कृष्णाच्या पोटी यशोदेचा जन्म झाला. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. हे कळायला बुद्धी लागेल मग तुम्हाला. कारण आद्य कोण आहे? कृष्ण. आणि यशोदा आद्य आहे का? नाही. देवकी आद्य आहे का? नाही. कौशल्य आद्य आहे का? नाही. सुमित्रा आहे का? नाही. कैकेयी आहे का? नाही. म्हणजे ह्यांचा जन्मदाता. पण या सगळ्यांचा जन्मदाता हा तो आद्य आहे. आणि तो पण कृष्णाची यशोदा, कृष्णाच्या पोटी यशोदेचा जन्म झाला. यशोदेच्या पोटी कृष्ण नाही झाला. आता लौकिकामध्ये तो दाखवला जातो. मग तो जन्माला आला तरी ते यशोदेला कळला का? नाही. यशोदेला नाही कळला. त्यांनी बरेचसे कुटाने केले, दाखवले बी तसे. तो पण त्याला म्हणजे यशोदेला तो काही कळायचा नाही. त्याने असं पाहिलं की आता तो भगवंताच्या मातेवर कृपा नाही करणार का? तिच्या पोटी तात्पुरता का व्हायना? अवतार तर घेतला का नाही तुम्ही कोण का असाल? प्रगट तर झाले ना तुम्ही त्या आईच्या पोटी, आणि मग तिच्यावर कृपा. पण लीला करायच्या होत्या ना, त्यामुळे मग मोहित करून घ्यायचा.
मोहजालाचा पगडा यशोदेवरती टाकायचा आपापच होतात आणि मग त्याच्यामध्ये ती परत म्हणायची लाला कृष्णा माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण कृष्ण म्हणायचा माझी आई. पण खरा तर सगळं विश्वच याचं म्हणजे याच्यामुळे निर्माण झालेला असा हा आई बी तोच आहे बाप बी तोच आहे. प्रकृतीला इथे आई मानलेलं आहे, मायेला आई मग करून पुरुषाला काय केलेलं होतं, पुरुष म्हणजे याला प्रधानत्व दिलं आणि प्रकृतीला उपादान बनवलं होतं विशेष करून, म्हणून जगत उत्पन्न झालं. चैतन्याचा विवर्त आणि मायेचा परिणाम विश्व आहे. जसा म्हणून चैतन्याचा विवर्त अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा असा आहे तो विवर्त. आणि परिणामाचं लक्षण काय, समान स्वभावान आणि अन्यथा त्याला परिणाम परिणाम परिणामात आहे ना समान स्वभावाने अधिष्ठानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. परिणामाचा बरोबर आहे, परिणामावरून अन्यथा रूप तयार झालं. म्हणजे दुधाचं दही झालं, अधिष्ठान समान दुधाचा दही याला परिणाम मानलं. हो. मग दुधाचं दही झालं तर दही हे अन्यथा तयार आणि परिणाम हे झालेला आहे तिथे. म्हणजे तिथं त्याचा परिणाम बनला. तसा मायेचा परिणाम भूतामध्ये झाला आणि भूतांच्या पासून सृष्टीची उत्पत्ती झाली. म्हणून त्रिभुवनांच्या उत्पत्तीला कारणीभूत पंचमहाभूत ठरते. त्याच्या मागं शोधल्यावर माया, ती माया परमात्म्याची अचिंत्य शक्ती आहे. माया ही भगवंताची अचिंत्य शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या म्हणून ती शक्ती बी अधिष्ठान स्वरूप आहे असं तुम्हाला मानावं लागेल. शक्तीला अधिष्ठान स्वरूप मानावं लागेल आणि त्या शक्तीपासून जगत झालं. म्हणून मायारूपी शक्तीपासून ज्याला आम्ही आद्यत्रय जननी देवांची असं म्हटलं तर ती शक्ती, त्या शक्तीला ही शक्ती ही ईश्वर स्वरूप आहे. कारण ईश्वरावरून ईश्वराची शक्ती ही स्वतंत्र आहे का, नाही, तर तत्स्वरूपच आहे. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी निरुपाधिके जगाची वंदिली मुळिके देवो देवी असं अमृतानुभवमध्ये ओवी आली. तर मी जगाची जी जनक आहे, जगापासून जग ज्यांच्यापासून बनला अशी माया आणि पुरुष आणि प्रधान रूपी प्रकृती, ते त्रिभुवनैक आद्या, त्याच्यामध्ये हा आद्य आहे. कोण, ईश्वर. आता इथे ब्रह्मवाचक शब्द नाही आलेले, ईश्वराला धरायचे. कारण आद्य हा ईश्वर आहे, वेदवेद्या ईश्वरच आहे आणि विश्ववंद्या ईश्वरच आहे. विनवणी विश्ववंद्या, आमची विनवणी आहे तो विश्वाला पूज्य अशा असणाऱ्या तुला आमची विनवणी ऐके माझी, माझी ही विनवणी ऐक देवा. ऐसे बोलोनी विरे, विरे ऐसे बोलोनी चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवतारी. ऐसे बोलोनी विरे, वीर कोण, अर्जुन. अर्जुनाला वीर म्हटलेलं आहे ते नुसता धनुर्विद्येत पारंगत होता म्हणून नाही, जो शरण जातो तो श्रेष्ठ वीर आहे. आद्याला कोण गेलेला आहे, शरण. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा जर शरण जात असेल तर आम्ही तुम्हाला वीर असं म्हणू. कारण चिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकोबराय म्हणतात ज्याने संसार जिंकायचा आहे त्याला काय म्हणतात, जिंकावा येणे नावे तरी शूर. शूरपद तुकोबरायांनी कुठं वापरलं, संसार जिंकणाराला. संसार जिंकणारा हा संसाराबरोबर युद्ध नाही करत, देवाला शरण जातो, संसार जातो. तुम्ही संसारावर भांडण नका करत बसू. संसारात भांडणही करायचे नाही, संसारावर काय करायचंच नाही, त्याला सोडून द्यायचं. ते म्हणजे जिंकायचं म्हटल्यावर शस्त्र नको चालवायला. समोरून एखादा योद्धा असेल दुसऱ्या शत्रूचा आणि तुम्हाला युद्ध करायचं असेल तर ते म्हटले तलवारी आपल्या आपल्या खिशात ठेवा, त्या म्याण्यामध्ये ठेवून द्या.
म्यान करून ठेवा. ते म्हटले अहो युद्ध करायला सांगितलं, मग त्याच्यावर चाल करून जायचं असेल तर प्राकृत दृष्टीने काय केलं जातं? शस्त्र. योद्धा काय करतो? शस्त्र काढतो आणि त्याच्यावरती चाल करून जातो. आता इथे संसारावर चाल का करायची नाही? तुम्ही संसाराचं जितकं चिंतन कराल ना तेवढा तो तुम्हाला त्रस्त करेल. कारण हा योद्धा फारच विचित्र योद्धा आहे हो. त्याचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. बलराम दादा, कृष्ण आणि दुसरा असं नाव काय, दंतवक्त्र का असं काहीतरी नाव होतं त्याचं. तर त्या पौराणिक कथेमध्ये तो विषय येतो. तर त्या नावाची एक नाव गडबड आहे असो, पण यांना हस्तिनापूर म्हणजे यांना जायचं होतं. द्वारकेकडून निघाले, द्वारकेवरून आणि इकडे यायचं होतं हस्तिनापूरला. तर येताना मध्ये घनदाट जंगल लागलं. दृष्टांत हा नाव बघून घ्या. तर तेव्हा मग त्यावेळेला भगवंता येत असताना रस्त्यामध्ये रात्रीची वेळ झाली, घनदाट अरण्य, दैत्य राक्षस या अरण्यात राहतात. मग म्हटले आता कसं जाता येईल? ते म्हटले असं करू आपण 3-3 तासाच्या काय करू, पाळ्या लावू. एक जणांनी जागा राहायचं आणि दोघांनी झोपायचं. आता देवाला कसं काय करायची गरज नाही, पण दाखवायची, लीला करायची. त्या अरण्यामध्ये एक राक्षस होता आणि तो राक्षस समोर आला. तो दंतवक्त्र होता, त्याला आधी जागायला सांगितलं, नंतर बलराम दादाला जागायला लावलं आणि नंतर देवाची पाळी होती. आणि मग शेकोटी पेटावली रात्रीची वेळ आणि मग तो असा बसला दंतवक्त्र. तो राक्षस आला, बघत बारीक होता, चिपाडासारखा. म्हणजे राक्षस चिपाडासारखा कस का कथेत असतो. तो असा आला, मग तो असा वाचल्यावर तो उभा राहिला. ते म्हटलं काय या वनाचा मी अधिकारी. भलवान होता तो दंतवक्त्र. तो म्हटला तुझ्यासारखा असा. त्याने असा ठोसा हाणला त्याला, त्या तिकडं पडलं. पण तिकडं पडल्याला उठून आलं तर त्याचा डबल झाला. काय झाला? डबल झाला. ह्याला लय चिव. कोणाला? त्याने दंतवक्त्राने ते असं पाहिल्यावर ते म्हणलं असं आहे का? मग त्याने परत ठोसा आणला. ठोसा आणला की डबल झाला. आणि मग त्याला तो वर होता की जो कोणी याला मारे तर हा त्याला तो त्याची त्याची शक्ती दुप्पट होईल. त्याने 3 तास बदाडला ना त्याला. कोणाला? आता 3 तास बदडल्यावर लक्षात ठेवा कथा. 3 तास बदडल्यावरती तो असा पहिलवान झाला. पहिलवान आमचे दुसरे होतेच, त्यांचे 3. ते म्हटलं जाऊन द्या, मरून द्या, आपली ड्युटी संपली. त्याला ते म्हटलं दादाला उठावलं. दादा उठा, तुमची ड्युटी सुरू झाली. जसे आमचे विनेकरी राहतात ते 2 तास असे वैतागून जातात विना घेऊन. ताईंनी तर हनुमंतरायाच्या गळ्यात विना टाकला, पळून गेले. त्याचं ते दादांना उठवलं. दादा उठा. दादा उठले. त्यांनी पाहिलं शेवटी पेटावलेली होती. मला नाही पाहिलं का? तो म्हणतो अंधारात. तो मोठा झाला होता बाहेर. मला नाही पाहिलं का? म्हटलं पाहतो ना. तो कोण आहेस तू? तो म्हटलं असं. आता दादांची शक्ती म्हणजे दादांची काय बलवानच होते दादा. ते दादांनी मी माझं हे वन मला न विचारता इथं आला. दादांनी एक ठोका टाकल्याबरोबर तो होता त्याच्या डबल झाला. आता दादांनी पाहिलं. दादांनी त्याला 3 तास बदड बदडायला. आता तो काय झाला? आता तो दादाला बी ऐका. दादा म्हटले जाऊन त्या 3 तास तर घालवले ना. झोपले आणि देवाला उठवलं. कृष्णाला उठवल्यावर कृष्ण असे उठले. ते म्हटले ते बी असे जवळ गेले. आता ते म्हटलं का मला नाही पाहिलं.
म्हटले काय हो आपल्यासारखे धिप्पाड म्हणल्याबरोबर तो निमाकड त्याला असं की त्याची स्तुती केली की तो घटायचा आणि त्याला मारलं की तो वाढायचा. काय आपल्यासारखे धिप्पाड. आता भगवंत तर त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यांना काय. आणि आपण एवढे सुंदर आहात आपल्यासारखे नाही की लगेच त्याच्या त्या चित्तामध्ये तो आकृष्ट व्हायचा, त्याचा तो आपसून जायचा. देवाने काही एक थापड नाही हाणली कोणाला, त्याला नुसतं अशी स्तुती करून बेजार केला. जाताना चिपाड झाला. या दोघांना म्हटले उठा आता. ते म्हणते ते कुठे गेला का म्हणजे काय म्हणजे पहिला होता तसाच झालाय म्हणतो. पण हा असं कसं काय झाला म्हणजे काही नाही, याच्या फार नादाला लागायचं नसतं. त्या नादाला लागला तर मग ते तुम्हाला आता जे जेवढे नादाला लागलेले आहेत ना त्यांनाच धरून त्यांना हाही हाणू राहिले, त्यो हाणू राहिला, ते हाणू राहिले, ते सुटूच नाही राहिले ते. म्हणून ज्याला कोणाला संसारावर तिलांजली व्हायची असेल त्यांनी त्याच्या छंदातच पडायचं नाही. आपला मूळ विषय चाललाय शूर. या जगात शूर कोण आहे तर जो देवाची शरणागती करतो तो शूर आहे. देवाची शरणागती केला शूर. ते म्हणते मग ह्याला काय करायचं, इकडं काही नका, जसं आहे जैशी स्थिती आहे तैशा. दररोज हरिपाठात तेच सांगतो आम्ही. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक आहे संचिताची. जसं आहे तसं चाललंय चालू द्या, कारण त्याच्यापासून आपल्याला काही मिळवायचंच नाही. ज्याला संसारापासून काही मिळवायचं नाही तो मनुष्य संसाराला जिंकू शकतो. ज्याला काही मिळवायचं आहे तो संसारात पराभूतच झाला म्हणून समजावं. आपल्याला काय करायचं आहे, जिंकायचं आहे. कोणाला जिंकावा. मग काय कसं काय करू म्हणजे महाराज, काही नाही, काय करायचंच नाही, हेच जिंकण्याचं साधन. अशा काही वस्तू आहेत की ज्याला का स्पर्श करू, स्पर्श होता हात काळे, द्वेष रांजण सगळे. मगर ताई कुठे गेले आज. स्पर्श होता द्वेष रांजण सगळे, स्पर्श होता हात काळे, होते कामाचे ते पाळे, तेही निर्मूळ केले बाई तुझी या कृष्णे. डोळ्यान उतावळे आली यशोदे जवळ, आवरी आपला वनमाळी मला या आम्हा दिजला. काय रे भाया काय म्हटलं, वीर या ऐसे बोलवणी विरे, चरण नमस्कारिले शिरे. मला काय म्हणायचं होतं, अर्जुन डबल वीर होता म्हणजे नुसताच धनुर्धर होता असा अर्थ नाही लागला. मग आता काय झाला, संसार अजून दुसरा आहे, जो शरण जातो ना तोही वीरच असतो. असं नाही की शरण गेला म्हणजे दुबळा आहे. अरे शरण गेला म्हणजे खास वीर झाला. म्हणून आमच्या वारकरी शरण जातात, शरण गेला त्याला म्हणायचं खास वीर झाला तो. आणि जो शरण नाही गेला ना तो अहंकाराची घोडी झाला. म्हणजे तुकोबराने बरोबर ते पकडलेले त्याला की तो अहंकाराची घोडी झाला. आणि अहंकारी मनुष्य कधी शरण जात नाही. जो मनुष्य काही काय ना काही अंशात कुठल्या अंशात त्याने त्याला दाबून धरतो ना तो अहंकारच धरतो. म्हणून सर्वांशाने शरण जाणारा देव आपला आद्य कोण आहे, वंद्य कोण आहे, पूज्य कोण आहे, ईश्वर आहे. ईश्वर म्हणून तिथं सर्वांशाने शरण गेला की त्याचं काम संपतं. आणि जर मी माझं अस्तित्व धारण करून राहिलो, मी महाराज आहे, तरी तो शरण जाणार. कारण त्यांनी महाराज नावाचा एक आध्यस्त पदार्थ निर्माण करून चित्तात ठेवलेला आहे. महाराज नावाचा पदार्थ ही आध्यस्त आहे, हे महाराजांनी विसरू नये. म्हणजे मी कोणतरी आहे, तू कोणीच नाही. काही जमीन एक कोणी देशेचा, एकला ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरून या, एरवाया वीन बोल तुकोबराय म्हणतात. अरे म्हणून सर्वांशाने शरणागती करणारा हा उत्तम वीर असतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंता. तर तेव्हा ऐसे बोलवणी विरे चरण नमस्कार म्हणून तिथं विरे शब्द टाकून माऊली ज्ञानोबरायांनी स्तुती केली. कोणाची, धनुर्धराची नाही, भक्ती प्रधान अर्जुनाची. अर्जुन हा शक्तीने युक्त होता आणि भक्तीने मस्त.
दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणीच होत्या. शक्ती होती आणि भक्ती भक्ती होती. शक्तीने धनुर्धर आणि भक्तीने आणि श्रद्धेने भक्त, असा भक्त असणारा तो वीर. ऐसे बोलोनी वीरे चरणा नमस्कारिले शिरे. म्हणून चरणाचा नमस्कार करणारा वीर असा अर्थ लागला. एकतरी ओवी अनुभवावी, एवढी अनुभवली तरी होईल. वाचावी नाही, पारायण नाही, अनुभवावी. कारण त्याचा जर अर्थ जर कळतच नसेल तर काय त्याचा उपयोग होईल. ए का रे, आता इकडं नको फिरू, तिकडं जायचंय का तुला? नमस्कार आणि चरणा शिरे म्हणजे मस्तक जे आहे ना ते कुठे ठेवलं अर्जुनाने? चरणावरती ठेवलं. म्हणून चरणावरती मस्तक ठेवणारा असा तो वीर, त्याला आम्ही काय करू? त्यांनाही आम्ही नमस्कार करू. असे दोन भक्त भेटले आणि देव भेटले. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारीचे. मग म्हणे सर्वेश्वरे अवधारीचे. सर्वेश्वर भगवंताने अवधारीचे म्हणजे ऐकीचे. आमचं थोडंसं तरी ऐकावं. बाळाची इच्छा आहे आईने ऐकावं. ते म्हणजे बाकी काय करताच येत नाही, त्याला सांगता येत नाही काय ना. आता सांगावं कसं? पण आमच्या ईश्वराला बी काही श्रोत्रम चक्षु स्पर्शांचं काहीच नाही. इंद्रिय आहेत का? आपल्यातूनच हे करतो ईश्वर. पण तो सर्वांतर्यामी असल्याने तो ऐकतो आपल्यामध्ये. म्हणून तो ऐकणार आहे. तर तो अशा पद्धतीने तो ऐकत राहतो. ऐकतोही आपला ऐकला नाही त्याने तर मग कसं? तर तेव्हा ऐकणे हे काम आहेच आहे त्याच्याकडे. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारीचे. अशा प्रकारे तुम्ही काय करा, आमचं ऐका. तेव्हा सर्वेश्वर भगवंताने ते ऐकावी अशा प्रकारची विनंती केली. मी होवावया समाधान, माझं जे समाधान व्हावं. जिपुसिले विश्वरूप ध्यान. मी कशासाठी विचारलं होतं देवा, लक्षात आलं का तुमच्या? माझं समाधान व्हावं. नाहीतरी माणसं भक्ती तरी कशासाठी करतात? समाधान व्हावं. आणि जर समाधान होत नसेल, उलट त्रास होत असेल तर मग काय होईल? म्हणजे कशाला संसारात समाधान व्हायना म्हणून लोक परमार्थात आले. आणि परमार्थात आल्यानंतरही जर चित्ताच्या वृत्तीचं समाधान होत नसेल, चित्त कावऱ्या बावऱ्या राहतंय, उदास राहतंय, तर त्याचा काय उपयोग आहे? तर त्याचा उपयोग म्हणजे असा आहे, यांनी चित्त देवाकडे लावलेलंच नाही म्हणून असमाधान करतो. जर देवाकडे चित्त लावलं तर 100% समाधान. कारण सम कोण आहे? ब्रह्म ईश्वर. सम ब्रह्म आहे, सम ईश्वर आहे, सम आमचा विठ्ठल आहे. तो करायला का नाही? समचरण. म्हणून सम असणाऱ्याकडे आमचं चित्त आम्ही करताना समज ठेवायला पाहिजे. आम्ही संसारात विषम चित्ताचे संसारातले घटक घेऊन देवाकडे येतो, तर त्याच्या वेळेला चित्तामध्ये विषमता राहते. आणि देवाकडे आल्यावर सम झाल्यावर सम राहण्याचा दररोजचा प्रयत्न करावा. म्हणजे दररोज समाचं चिंतन करावं. विषमाचं चिंतन केला तर तुम्ही नेहमी उद्विग्नच राहणार. संसाराचं चिंतन करून कोणताही मनुष्य समाधानाला प्राप्त होणार 100%च नाही. आणि म्हणून मग ज्याला कमीत कमी कळालं किंवा ज्याच्या हे लक्षात आलेलं आहे तर त्याने नेहमी भगवत चिंतनामध्ये कालावधी घालवावा. म्या व्हावया समाधान. माझं समाधान होण्यासाठी खरं तर मी विश्वरूपाची प्रार्थना केली होती की आपलं ते विश्वरूप आपण देवा आम्हाला दाखवा. तेव्हा पुसिले विश्वरूप ध्यान. हे विश्वरूपाचं ध्यान आम्ही विचारलं आणि एकेची काळे त्रिभुवन गिळताची उठला. एकाच वेळा त्रिभुवनाला गिळूनच तू उठला. मी विश्वरूप सांगितलं की आता ते म्हणजे काय आपला मंत्र चुकला. हा, कारण मंत्र चुकल्यावर दुसराच बघा होतो. त्या पूर्वीच्या काळात विंचू उतरवणारे होते. त्याच्या त्या विद्या होत्या, त्या गावात आमच्या बी गावात होती. ते म्हणायचे मग ते तेवढा उत्तमला सांगू नका. म्हणजे उत्तमला का? ते म्हणले त्याचा विंचू उतरवायचा मंत्र विसरून गेलेला आहे, चढवायचा पाठ राहिलेला आहे.
अर्जुनाचा मंत्र चुकलेला दिसतोय. विश्वरूप उतरायला विश्वरूपाचं भुताड उभं राहिलं आणि सगळ्या समाधानाची अवस्था वाईट होऊन गेली. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की